नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून वॅकन्सीज आल्या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या। चांगला जॉब आहे, चांगली पे स्केल सुद्धा आहे, जवळपास तुम्हाला 13 लाखाचं पॅकेज मिळणार आहे आणि सर्व इंजिनिअरिंग ब्रांचेस याच्यासाठी इलिजिबल आहे। मग ते सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स सर्व असतील ते याच्यासाठी इलिजिबल आहेत, राईट। आणि पूर्ण आपण आजच्या याच्यामध्ये नोटिफिकेशन डिस्कस करणार आहोत। पुढे मी याचा सिलेबस काय राहतो तो सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आणि हे बघा, अशा अपॉर्च्युनिटी कधीच सोडायच्या नसतात। तुम्हाला बऱ्यापैकी ॲडव्हान्टेजेस मिळणार आहे। ते सर्व ॲडव्हान्टेजेस मी येत्या काही व्हिडिओजमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येईल। यामध्ये आपण स्पेशल नोटिफिकेशन डिस्कस करणार आहोत, किती वॅकन्सीज आहेत, काय इम्पॉर्टंट डेट आहेत, पे स्केल काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। तर चला बघू एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये, राईट। आता हे जर बघितलं तुम्ही तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे, राईट। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे। तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल 309 टोटल वॅकन्सीज आहेत। त्यापैकी अनरिझर्व 125 आहेत, ईडब्ल्यूएस 30 आहेत, ओबीसी 72 आहे, एससी 55, एसटी 27, राईट। पीडब्ल्यू फिजिकली हँडिकॅप 7, अशा टोटल 309 वॅकन्सीज असणार आहेत। पुढं आता यामध्ये बघितलं तर इलिजिबल कोण आहे, तर फुल टाइम रेग्युलर बॅचलर 3 years इन सायन्स, बॅचलर डिग्री ऑफ 3 years इन सायन्स, पण म्हणजे बीएससी म्हणू शकतो आपण। त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे। त्याच सोबत तुमची इंजिनिअरिंग मधली डिग्री लागतं। याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स, राईट, असतंच। आपलं इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला फिजिक्स मॅथमॅटिक्स असतं। बऱ्याच जणांनी 12th केलेलं आहे, तिथेही तुमचं फिजिक्स मॅथमॅटिक्स असतं। रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुमचं ते असणं गरजेचं आहे। पुढं आता एज लिमिट किती आहे, 27चं एज लिमिट आहे। त्याच्यासाठीची कट ऑफ डेट दिलेली आहे 24/5 म्हणजे 24 मे 2025 कट ऑफ डेट दिली। एससी एसटी साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। ओबीसी साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला असेल। फिजिकली हँडिकॅप साठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल। त्यासोबत ओपनिंग डेट ऑनलाईन ऍप्लिकेशनची 25/4/2025 असेल। ओके, क्लोजिंग डेट जी आहे 24/5/2025 असणार आहे। बाकी एक्झामची डेट वगैरे ते तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल। पे स्केल सर्वात महत्वाचं 40,000 ते 1,40,000च्या दरम्यान तुमची पे स्केल असणार आहे, राईट। सर्व जर अलाउन्सेस वगैरे जर पकडलं तर तुमचा जो सीटीसी असणार आहे अप्रॉक्सिमेटली 13 लाखाच्या आसपास असणार आहे। जस्ट पास आउट झालेले असाल तुम्ही तर 13 लाखाचं पॅकेज, राईट, खूप मोठं पॅकेज आहे आणि चांगले करिअर अपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्हाला पुढे असणारच आहेत। यामध्ये आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फायनल इयर वाले चालतात का, बघा यांनी काय सांगितलं की तुमचं ॲट अ टाइम ऑफ ऍप्लिकेशन व्हेरिफिकेशन तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे, राईट। आता आपल्या सोबत कनेक्टेड राहा। टेलिग्रामचं चॅनल जॉईन केले नसतील इग्नाइट अकॅडमीचे वेगवेगळे तर जॉईन करा। इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या थ्रू तुम्ही चॅनल जॉईन करू शकता। ओके, हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 4x8996116, राईट। याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी कनेक्टेड राहू शकता, राईट। तर हे पूर्ण याबद्दलचं जे आपलं अकॅडमी आहे त्याबद्दलचं कनेक्ट राहण्यासाठीचे लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील। मी इथं थांबतो। थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग। थँक्यू सो मच।